विठ्ठल 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 टाळी वाजवा बोला विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळराम बाबा महाराज की जय, सब साधन की जय। ढाला विठाला 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 बोला 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 विठ्ठल 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 विठ्ठल। परिमळाचे धाव भ्रमर ओढी, परिमळाचे धाव भ्रमर ओढी, तैसी तुझे गोडे लागो मज, अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, तृषा लागलिया जीवनाते ओढी, तृषा लागलिया जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागोया जीवा, अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, गोडी येसी गोडी मिळून गेली, अवेट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळरामा। मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज, अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना जवळी आहे परे भेटेना. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या चांदवड नगरीमध्ये आठवडे बाजार या परिसरात भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक स्वरूपाचा आणि 24व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही शेवटच्या रात्रीची जागराची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यांच्या पाठांतरातला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात अंतःकरणातली एक सात्विक प्रार्थना व्यक्त केलेली आहे. आपल्या अंतःकरणाची आवड परमेश्वराच्या चरणी सदैव राहावी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणीची एक आर्तता आहे आणि आपल्या अंतःकरणाची आवड देवाच्या चरणीच लागली पाहिजे अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे केलेली आहे. पण माझ्या अंतःकरणाला तुझ्या नामस्मरणाची, तुझ्या स्वरूपाची, तुझ्या गुणांची गोडी लागू दे अशी जी ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना आहे त्या गोडीचं नेमका काय परिमाण असलं पाहिजे ते परिमाण सिद्ध व्हावं याकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगातून 2 दृष्टांत दिलेले आहेत. अर्थात दृष्टांतांच्या आधारे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अंतःकरणाची गोडी की जी देवाच्या चरणी लागली पाहिजे ती किती तीव्रतेची असावी याचा विचार या अभंगातून व्यक्त केला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अंतःकरणातली एक उत्कट भावना देवाच्या पुढ्यात व्यक्त केलेली आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ देवाच्या पुढ्यात जाऊन असं काहीतरी मागितलेलं नाही आहे, पण जे ज्ञानेश्वर महाराज देवाच्या पुढ्यात बोलतात ते एखाद्या मागणीपेक्षा सुद्धा कमी नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या पुढ्यात आपल्या अंतःकरणातली एक भावना व्यक्त केलेली आहे आणि ज्ञानोबारायांची भावना स्पष्ट आहे. काय? तैसी तुझी गोडी लागो मज आणि 3ऱ्या चरणातलं तैसी तुझी गोडी लागो या जीवा. याच्यामध्ये लागो मज आणि लागो या जीवा. बरं, अजून सूक्ष्म करायचं तर फक्त लागो या शब्दाकडे तुम्ही पहा. तशा पद्धतीची गोडी आम्हाला लागली पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांचा या अख्ख्या अभंगाचा सारांश आहे. तैसी तुझी गोडी लागो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पहिल्याही चरणामध्ये म्हणतात तैसी तुझी गोडी लागो आणि 3ऱ्याही चरणात म्हणतात तैसी तुझी गोडी लागो. मग तैसी गोडी लागो म्हणजे कैसी गोडी लागो? जैसी पहिल्या आणि 3ऱ्या चरणात सांगितली तैशी गोडी लागो. म्हणजे हे थोडंसं जाणून घ्या. तैसी म्हणजे कैसी, कारण तैसा हा शब्द नुसताच येत नसतो. तैसा या शब्दाच्या पुढे जैसा हा शब्द येत असतो. मग तैसा म्हणजे कैसा? जैसा पहिल्या आणि 3ऱ्या चरणात सांगितला, तुम्ही तैसा बोलत चला ना, तैसा तशा पद्धतीनं तशा पद्धतीची गोडी आम्हाला लागावी असं ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या 2 चरणात बोलत असतील तर ती तशी म्हणजे तरी कशी असावी हे आपल्याला कळण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज परिमळ सेवन करणारा जो भ्रमर आहे त्या भ्रमराचा दृष्टांत देतात आणि 3ऱ्या चरणात तुकाराम महाराजांनी तहानेने व्याकुळ झालेला जो जीव आहे त्या तहानेने व्याकुळ असलेल्या जीवाचा दृष्टांत देतात. आणि या दोनही दृष्टांतांच्या मध्ये जी ज्ञानेश्वर महाराजांना आर्तता दिसलेली आहे, उत्कटता दिसलेली आहे, तीच उत्कटता देवाच्या गोडीच्या बाबतीत आपल्याला असावी अशी ज्ञानेश्वर महाराजांची देवाच्या चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या अंतःकरणाची गोडी लागावी म्हणजे नेमका काय व्हावं? अंतःकरणाचा प्रवाह जो आपला सदैव प्रवाहित होत चाललेला आहे तो केवळ एकाच विषय असलेल्या परमेश्वराच्या चरणी लागावा, याला गोडी लागणं असं म्हणतात. म्हणजे देवाचं नामचिंतन आपण करत नाही अशातला भाग नाही, पण आम्हाला जे नामचिंतन करावं वाटतं ते नामचिंतन असं काही क्षणापुरतं काही वेळेपुरतं मर्यादित करावं वाटतं. देवाचं भजन आम्हाला करावं वाटतं की वाटत नाही? मला सांगा. हो नाही बोलत, चला माना हलवा जरा, माझ्याशी बोला, मला सांगा. आपल्याला देवाचं भजन करावं वाटतं की वाटत नाही? वाटतं. बरं, जे देवाचं भजन करावं वाटतं ते दिवसात किती तास करावं वाटतं? पूर्ण दिवस तर करावं वाटत नाही. या बाबतीत पूर्ण खात्रीशीर सांगू शकतो की कोणालाच वाटत नाही. अख्खा दिवस 24 तास भजनच करत राहावं असं कुणाला वाटतं सांगा? कुणालाच वाटत नाही. आमची एक वेळ ती ठरलेली असते. पूजेची वेळ ठरलेली आहे, हरिपाठाची वेळ ठरलेली आहे, कीर्तनाची वेळ ठरलेली आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर आम्हाला सहन होत नाही की नाही? मला सांगा. खरं बोला बरं. अगदी आपल्याला सहन होतं का? होत नाही. मला सांगा, 9 ते 11चं कीर्तन 11:15 पर्यंत जर झालं तर जड होतं की नाही आपल्याला? तुम्ही हो म्हणा, म्हणजे मी 11ला थांबेल. आपल्याला जड होतं, कारण आपली ती वेळ मर्यादित आहे. आम्ही तेवढ्या वेळेपुरतंच भजन करू अशी आमच्या अंतःकरणाची भावना स्पष्ट आहे. एवढाच वेळ आम्ही भजन करू. आमची पूजेची वेळ ठरलेली वेळ आहे, हरिपाठाची वेळ ठरलेली आहे. याचा अर्थ 24 तासांच्या पैकी काहीशी मर्यादित वेळ आम्ही भगवंताच्या भजनाकरिता दिलेली आहे. मी कशाकरता बोललो? आपल्याला सगळ्याला भजन करावं वाटतं, पण ते भजन अखंड सुरू राहावं अशी कुणाच्याच मनाला भावना नसते. आपल्या अंतःकरणाची भावना ही मर्यादित असते, वेळेपुरता मर्यादित असते, काळापुरता मर्यादित असते, देशापुरता मर्यादित असेल तर या सगळ्याने मर्यादित असलेली आपल्या अंतःकरणाची भजनाची आवड आहे. आपल्या अंतःकरणाची भजनाची आवड जी मर्यादित आहे की नाही, ज्ञानेश्वर महाराजांची देवाच्या पुढ्यात प्रार्थना आहे की ही मर्यादित असलेली आवड अमर्यादित झाली पाहिजे. अगदी सोपं सांगतो, गोडी लागली पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे? मर्यादित असलेली आवड अमर्यादित झाली पाहिजे. तुम्हाला मर्यादित अमर्यादित हे माहिती आहे की नाही? मला सांगा. माहिती आहे की नाही? माहिती आहे. मर्यादित म्हणजे काय? मराठीत त्याला लिमिटेड म्हणतात. आणि अमर्यादित म्हणजे काय? बघा, मराठीत लगेच सांगितलं की नाही? अनलिमिटेड म्हणतात. हे जास्त जवळचं झालंय. अनलिमिटेड जास्त जवळचं झालंय. अनलिमिटेड लिमिटेड आम्हाला माहिती आहे. आमची भजनाची आवड जी लिमिटेड आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे की अनलिमिटेड झाली पाहिजे. अर्थात आम्ही भजनाची वेळ मर्यादित न ठेवता अमर्यादितेकडे जावं आणि अखंड परमात्म्याच्या भजनाची आवड आमच्या अंतःकरणाला लागावी. कारण अशा पद्धतीनं जे अखंड भजन केलं जातं, अव्यावृतपणे भजन केलं जातं की नाही, त्या प्रकारच्या भजनालाच ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराच्या गोडीचं रूप दिलं असेल तर ती गोडी आपल्याला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, जोडी जोडी जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी, रामकृष्ण आवडी, सर्व काळ सर्व काळ सर्व काळ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्णावडी सर्व काळ, रामकृष्णावडी सर्व काळ, रामकृष्णावडी सर्व काळ, रामकृष्णावडी सर्व काळ. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. आपण रोज हरिपाठामध्ये हे म्हणतो, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी किती? सर्व काळ. रामकृष्ण आवडी सर्व काळ, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे त्याला ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. काय आहे गोडी म्हणजे काय, हरिनामाची जोडी मिळकत म्हणजे तरी काय, तर रामकृष्ण आवडी सर्व काळ. सर्व काळ रामकृष्ण आवडी, याला ज्ञानेश्वर सर्व महाराजांनी काळ गोडी असं म्हटलेलं आहे. डोळा बैसो नारायण, सर्व काळ 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 डोळा डोळा बैसो नारायण, हरी सर्व काळ डोळा बैसो नारायण, सर्व काळ डोळा बैसो नारायण. नयो अभिमान आड काही, नयो अभिमान आड काही, नयो अभिमान आन काही, नयो अभिमान आन काही. सर्व काळ डोळा बैसो नारायण, एवढंच मला या ठिकाणी महत्वाचं आहे. उत्तरार्धाकडे फार जायचं नाही. सर्व काळ डोळा बैसो नारायण, सर्व काळ या शब्दाकडे जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांची अंतःकरणाची जी गोडी परमेश्वराच्या ठिकाणी असावी अशी जी प्रार्थना देवाच्या पुढ्यात आहे, त्या प्रार्थनेचं स्वरूप आपल्याला कळून येईल. हे असं काही क्षणापुरतं भजन नको, काही काळापुरतं मर्यादित नको, ते अमर्यादित झालं पाहिजे, ते पुष्कळ काळापर्यंत झालं पाहिजे, भरपूर वेळापर्यंत झालं पाहिजे, किंबहुना सर्व काळ झालं पाहिजे. आणि असं सर्व काळ भजनाचे आपली आवड अंतःकरणाला निर्माण होणं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याला गोडी असं म्हणतात. ही गोडी आमच्या अंतःकरणाला लागावी. बरं, आपल्याला एवढं तर कळून आलं की ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना आहे की अंतःकरणाची गोडी ही भगवंताच्या चरणाकडे लागली पाहिजे, किंवा परमात्म्याच्या नामसंकीर्तनाची गोडी आमच्या अंतःकरणाला लागली पाहिजे. पण आता ती जी गोडी लागली पाहिजे त्या गोडीचं नेमका परिमाण काय असावं? परिमाण म्हणजे नेमका ते कोणत्या पात्रतेचं असावं, कोणत्या स्तरावरचं असावं, किती उंचीवरचं असावं, हे आपल्याला कळावं. याच्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी 2 दृष्टांत या अभंगामध्ये दिलेली आहेत. दृष्टांत सिद्धांत पद्धतीचा असा हा अभंग आहे. म्हणजे दृष्टांत सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत पटवण्याचा प्रयत्न केला आहे. दृष्टांत कशाकरता असतो? सिद्धांत पटवून द्यावा याच्याकरता. काही अभंगामध्ये सिद्धांत पटवून देण्याकरिता अनेक दृष्टांतांची योजना केली जाते, आणि काही अभंगामध्ये सिद्धांत पटवून देण्याकरिता एखाद दुसऱ्या दृष्टांतांची योजना केली जाते. तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे असे भरपूर अभंग आहेत. तुकोबारायांचे अभंग आपल्याला भरपूर असे पाहायला मिळतात. भरपूर दृष्टांत असतात, सिद्धांत मात्र एकच असतो. किंवा कधी असं होतं की सिद्धांत भरपूर असतो आणि अख्ख्या सिद्धांताला लागणारा दृष्टांत मात्र एकच असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल कधी भरपूर दृष्टांत दिले जातात, सिद्धांत मात्र एकच असतो. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणे अंगी, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघे गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. मग तैसा म्हणजे कैसा?
सांगा आता, तुम्ही सांगितलं की नाही सुरुवातीला? तैसा म्हणजे कैसा? जैसा वरच्या 2 चरणात सांगितला तैसा. चंदनाचे हातपाय वगैरे हे जे 4 दृष्टांत सांगितलेत की नाही, त्या 4 दृष्टांतांच्या आधारे तुकाराम महाराजांनी तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना असा आपल्याला सिद्धांत सांगितलाय. म्हणजे कधी कधी दृष्टांत भरपूर असतात आणि सिद्धांत एकाच वाक्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सांगतात. किंवा याच्या उलट जर बघायचं झालं तर कधी कधी सिद्धांत स्वरूपी जे संभाषण आहे ते भरपूर केलं जातं आणि त्याला लागणारा दृष्टांत मात्र एकच असतो. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांचा परिचयाचा एक अभंग आहे ज्याच्यामध्ये सुद्धा अशी योजना आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय म्यापतेत कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. पुढं वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. शेवटचं चरण सांगा बरं. तुका म्हणे गुण. मला इथं दृष्टांत सांगायचं आहे म्हणून परच्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सिद्धांत पटवलाय. शेवटच्या चरणात दृष्टांत आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संतजन. याचा अर्थ काही अभंगांमध्ये दृष्टांत जास्त आहेत, सिद्धांत कमी आहे, आणि काही अभंगामध्ये सिद्धांत मोठा आहे, दृष्टांत एक आहे. विठ्ठल 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 असे दृष्टांत सिद्धांत पद्धतीचे काही अभंग आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वर महाराजांचा हा दृष्टांत सिद्धांत पद्धतीचा अभंग आहे. यावी या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना तैसी तुझी गोडी लागो हा सिद्धांतच पटवून द्यायचा आहे किंवा ही मागणीच करायची आहे, ही प्रार्थनाच करायची आहे. पण याच्याकरिता 2 महत्त्वाचे दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेत आणि ते दृष्टांत एवढ्या करता दिलेले आहेत की त्यांची त्या विषयाकडे जशा जशा पद्धतीची गोडी आहे तशी आमच्या अंतःकरणाची गोडी देवाच्या चरणी लागली पाहिजे. याच्याकरिता जे दृष्टांत देतात पैकी पहिला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी महत्त्वाचा दिलाय. अभंगाचं पहिलं चरण. परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी 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 ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी ओढी तुझी गोडी लाग माझा पैसे तुझी गोडी लाग माझा आवीट गे माय विटेना आवीट गे माय माय विटेना आवीट गे माय विटेना आवीट गे माय माय विटेना तैसी तुझी गोडी लाग माझा तैसी तुझी गोडी लाग माझा आवीट गे माय विटेना आवीट गे माय माय विटेना अविट गे माय विटेना अविट गे माय विटेना
तैसी तुझी गोडी लागो मज. तैसी तुझी गोडी म्हणत असताना ज्ञानोबारायांनी पहिला दृष्टांत दिला. परिमळाची धाव भ्रमर ओढी. या ठिकाणी दृष्टांताकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी जवळ ज्याला केलाय ना त्याच्याकडे थोडं पहा. कोणाला जवळ केलाय मला सांगा. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत कोणाचा देतात? भ्रमराचा. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा, बरोबर की नाही? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांता करता त्या भ्रमराला जवळ करतात, भुंग्याला जवळ करतात. आपण त्या भुंग्याला किती जवळ करतो मला सांगा. कसं काय तुमच्याकडं? काय भुंग्याला जवळ बोलवता वगैरे का? कसं काय? नाही ना, आपण त्याला जवळ घेत नाही की नाही. काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या समस्त वाङ्मयाचं हेच वैशिष्ट्य आहे. अख्खं जग ज्याला जवळ करत नाही ना, ज्ञानोबा त्याला जवळ करतात. तुम्ही सगळे, मी भरपूर उदाहरणं देईन तुम्हाला. अख्खं जग ज्याला जवळ करत नाही, ज्ञानोबा जवळ करतात. भ्रमराला आम्ही जवळ करतो? अजिबात जवळ करत नाही. ज्ञानोबा त्याला जवळ करतात. कितीतरी वेळेला त्या भ्रमराचा उपयोग ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताकरिता केलेला आहे. या अभंगात तर स्पष्टपणे त्या भ्रमराच्या करिता म्हटलंय, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भ्रमराची परिमळ सेवनाकडे जशी गोडी असते तशी मला गोडी लागावी. त्या भ्रमराला आपण काही किंमत देत नाही, पण ज्ञानोबा जवळ करतात. मला सांगा, आम्ही कावळ्याला काय किंमत देतो? कावळ्याला आपल्या लेखी काय किंमत आहे? आलात जर आपल्या खिडकीत तर तुम्ही त्याला बसून काही दूध भात खायला देता की देत नाही? कसं काय? आपण देत नाही, बरोबर. पण ज्ञानेश्वर महाराज त्याला जवळ करून पहिलं तो घे काऊ कोकत आहे शकू नगे माये सांगत आहे म्हणताना कावळ्याला जवळ करतात की नाही. म्हणजे जग ज्याला जवळ करत नाही त्याला ज्ञानोबा जवळ करतात. अजून याच्यापेक्षा प्रसिद्ध असलेलं एक उदाहरण सांगू काय. आपण रेड्याला किती जवळ करतो मला सांगावं. असं एकदम जवळ घेतलं, त्याला गोंजारलं, असं कधी केलंय का आपण? हो नाही म्हणा ना, जरा माना हलवा ना, मला कळू द्या ना. रेड्याला कधी आपण जवळ केलंय? नाही. पण ज्ञानेश्वर महाराज त्याच रेड्याला जवळ करतात आणि त्याला वेद उपनिषद म्हणण्याकरिता प्रवृत्त करत असतील तर ज्ञानेश्वर महाराजांनी अख्खं जग ज्याला जवळ करत नाही ना त्याला आपल्या जवळ केलेलं आहे. किंबहुना अख्खं जग ज्याला जवळ करत नाही त्यांना ज्ञानोबा जवळ करतात. म्हणून एकमेव महात्मा असा आहे की ज्याला अख्खं जग माऊली म्हणताय. अख्खी काहीच कारण नाही. कोणीच जवळ करत नाही ना त्याला फक्त जवळ करणारी एकच आहे आणि ती आमची माऊली आहे. त्यांना माऊली एवढा करता म्हटलं कारण ती सगळ्याला जवळ करते. ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमराला जवळ केलंय आणि त्या भ्रमराच्या ठिकाणी एक सूक्ष्म निरीक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. काय निरीक्षण आहे? ते भ्रमर कमल पुष्पामध्ये असलेलं परिमळ सेवनामध्ये जेवढी त्याची रती असते की नाही तेवढी रती आमची देवाच्या भजनाकडे असावी असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. कमळ पुष्पामध्ये जो मकरंद असतो, कमळ पुष्प माहिती आहे की नाही तुम्हाला? मी काल पण म्हणून आलो, पुष्प माहिती आहे की नाही तुम्हाला? माहिती आहे. पुष्प नसला तर कमीत कमी पुष्पा तर माहिती आहे की नाही? हा बऱ्याच लोकांना माहिती आहे, बरं लहान पोरं असते. पुष्प आहे की नाही? पुष्प, कमळ पुष्प. तो कमळ पुष्प आपल्याला ठाऊक आहे. त्या कमळ पुष्पामध्ये असलेलं जे मकरंद आहे ते परिमळ आहे, ते माणसालाही दिसतंय आणि ते भ्रमरालाही दिसतंय. फरक काय याच्यामध्ये? माणसाला त्याचा सुगंध घेता येतो आणि भ्रमरालाही त्याचा सुगंध घेता येतो. माणसालाही परिमळाचा सुगंध घेता येतो, भ्रमरालाही परिमळाचा सुगंध घेता येतो. पण माणसाला फक्त सुगंध घेता येतो, परिमळ सेवन करता येत नाही. काय जाणी परिमळ, कुमुदिनी 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 काय जाणी परिमळ. भ्रमर सकळ भोगीतसे, भ्रमर सकळ भोगीतसे, कुमुदिनी काय जाणी परिमळ, कुमुदिनी काय जाणे परिमळ. भ्रमर सकळ भोगीतसे, भ्रमर सकळ भोगीतसे, कुमुदिनी काय जाणे परिमळ, कुमुदिनी काय जाणे परिमळ.
सकळ भोगी तसे, से परिमळ भोगी तसे, भोगणं त्या परिमळाचा भोग घेणं हे कौशल्य फक्त त्या भ्रमराच्या ठिकाणी आहे. माणसाला फक्त त्याचा सुगंध घेता येईल, त्या भ्रमराला सुगंध तर घेता येतो, पण ते परिमळ सेवन कसं करायचं त्याचं पण कौशल्य त्या भ्रमराकडं आहे. आपल्याला परिमळ खाता येतो का मला सांगा? आपल्याला खाता येत नाही. कमळ पुष्पातला मकरंद आपल्याला खाता येतं का? नाही. माणसाला ते खाता येत नाही, पण तो खातो की नाही? भ्रमर खातो. का? त्याच्याकडे ते कौशल्य आहे. भ्रमराकडे असं कौशल्य आहे की कमळ पुष्पातला मकरंद सेवन करता यावा. बरं, नुसतं सेवन करतो असं नाही, तुम्ही त्याचं नीट निरीक्षण करून पहा. त्या भ्रमराकडे असं कौशल्य असतं की तो दूरवरचा प्रवास करून येतो, त्या कमळ पुष्पामध्ये असलेला जो मकरंद आहे त्या मकरंदावर बसतो, त्या कमळ पुष्पातलं मकरंद सेवन करतो आणि निघून जातो. त्या कमळ पुष्पातलं मकरंद सेवन करत असताना तो एवढ्या अलगदपणे करतो की ते मकरंद सेवन केल्यानंतर आपल्यातलं काहीतरी कमी झालंय याची जाणीव सुद्धा कमळाला होत नाही. ध्यानात घ्या, आपल्यातलं काहीतरी कमी झालंय, कुणीतरी आलं ना आपल्यातलं काहीतरी घेऊन गेलं याची जाणीव सुद्धा कमळाला होऊ देत नाही. एवढ्या अलगदपणे मकरंद सेवन करणं हे भ्रमराचं कौशल्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 तो मकरंद सेवन करणारा जो भ्रमर आहे तो भ्रमर एवढ्या अलगदपणे मकरंद सेवन करतो. अलगदपणे मकरंद सेवन करणारा तो भ्रमर अगदीच कोवळ्या जीवाचा असतो असं पण नाही. म्हणजे त्याचं हृदय अगदीच प्रेमळ आहे असं पण तुम्ही समजू नका. कारण एक बाजू जर त्याची परिमळ सेवन करण्याची असेल तर दुसरी बाजू त्याची फार कठोर आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन करतात. त्या भ्रमराच्या संबंधाने दोन बाजू ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यात. एक बाजू अत्यंत स्नेहाची आहे आणि दुसरी बाजू मात्र अत्यंत कठोर आहे. विठ्ठला विठ्ठल 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 एकाच ओळीत दोन बाजू सांगणं हे किती मोठं ज्ञानेश्वर महाराजांचं कौशल्य आहे. एकच ओळ, पण एकाच ओळीत एकाच जीवाच्या दोन बाजू ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात. मला माहिती आहे ओवी आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातली आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे. किती सुटसुटीत करून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की बाबा तो लाकूड कोरतो. नाही काष्टाचा गुमान गोबी भ्रमरा सुमन, गोबी भ्रमरा सुमन, गोबी भ्रमरा सुमन. काय फार वेळ घालवायचा नाही म्हणून मी जरा आटोपलं. नाही तर ही प्रमाणं सगळे लागूनच येतात. विषयच त्या प्रमाणांचा आहे सगळा. नाही काष्टाचा गुमान गोबी भ्रमरा सुमन. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भ्रमराकडं पाहत असताना जसं कठीण त्याला त्या कमळ पुष्पामधून मकरंद सेवन करून जाणं ही जशी त्याची एक कोमल बाजू व्यक्त केलेली आहे तशी दुसरी एक कठीण बाजू सुद्धा ज्ञानेश्वर महाराज व्यक्त करतात. आणि ज्ञानोबराय म्हणतात भलतैसे काष्ठ कोरडे. काष्ठ म्हणजे लाकूड कोरणं हे त्याचं काम आहे. बरोबर, नुसतं लाकूड म्हटलं नाही, कोरडे असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुकलेलं वाळलेलं लाकूड कोरून पोखरून त्याला होल पाडून पलीकडच्या बाजूला जाणं हे भ्रमराचं कौशल्य आहे की नाही मला सांगा? भ्रमराचं कौशल्य आहे. परंतु असा असलेला तो भ्रमर ज्ञानोबराय म्हणतात भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी आहे. अत्यंत कोमल अत्यंत कोवळ्या असलेल्या कमळाच्या पाकळीमध्ये जेव्हा तो सापडतो, का बरं सापडतो तो? का सापडतो? त्याचं सापडण्याचं कारणच ज्ञानेश्वर महाराजांनी टिपलेलं आहे. तो कमळाच्या पुष्पात सापडला का तेच कारण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. त्या भ्रमराचं कसं आहे, भुंग्याचं कसं आहे, तो जेव्हा मकरंदाचं सेवन करण्याकरिता कमळ पुष्पावर येऊन बसतो, ऐका सूक्ष्म ऐका, लक्ष देऊन ऐका, त्या कमळाच्या फुलावर मकरंद सेवन करण्याकरिता जेव्हा तो मध्ये येऊन बसतो आणि मकरंद सेवन करायला सुरुवात करतो ना, तेव्हा मकरंद सेवन करायला सुरुवात केल्यानंतर त्या मकरंद सेवनामध्ये तो एवढा रत होतो की हे मकरंद सेवन करण्यात आपला किती वेळ गेला याचं त्याला भानच राहत नाही.
ऐका, याचं त्याला भानच राहत नाही. आणि कमळाच्या फुलाचं असं असतं की बाबा सूर्यास्त व्हायला लागला की तो पाकळ्या बंद करून घेतो, बरोबर. आता हा जेव्हा बसतो, कोण? भ्रमर. हा जेव्हा तो भ्रमर जेव्हा त्या कमळ पुष्पामध्ये बसतो आणि मकरंद सेवन करायला लागतो, तेव्हा सेवन करता करता जर समजा संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला की त्याच्यानंतर तो कमळ पुष्प आपल्या पाकळ्या बंद करतो आणि पाकळ्या बंद केल्या की हा जो भुंगा मकरंद सेवन करणारा त्यात अडकून पडतो, तो अडकला त्यात. मला फक्त एवढं सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसार जर आपण बोलत असू की भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, वाळलेलं लाकूड पोखरून दुसऱ्या बाजूला जाणं हे ज्याचं सामर्थ्य आहे असा तो भ्रमर. पण तो जेव्हा त्या कोवळ्या असलेल्या कळीमध्ये सापडतो तेव्हा ती अत्यंत पातळ असलेली ती कमळाच्या फुलाची पाकळी चिरून तो पलीकडच्या बाजूला जाऊ शकतो की जाऊ शकत नाही? सांगा. सहज जाऊ शकतो. काय अवघड आहे? ज्याला लाकूड पोखरणं सोपं आहे त्याला ती पाकळी चिरून जाणं अगदी सहज शक्य आहे की नाही? मला सांगा. सहज शक्य आहे. परंतु तरीही तो जो भ्रमर आहे त्या भ्रमराला अशी कधीच इच्छा होत नाही की आपण ही पाकळी चिरावी आणि आपण बाहेर जावं. का होत नाही? आपण ही पाकळी चिरून बाहेर गेलं पाहिजे आणि स्वतःचा जीव वाचवला पाहिजे असं त्याला वाटत नाही. का वाटत नाही? कारण मुळात हे मकरंद सेवन करत असताना आपण यात अडकलोय याचं पण त्याला भान होत नाही. याचं त्याला भानच राहत नाही की आपण त्याच्यामध्ये अडकलोय. आणि त्याच्यामध्ये अडकल्याचं भानच न झाल्या कारणानं त्या मकरंदाच्या सेवनामध्ये त्याची एवढी रती असते की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दळ चिरून येणे. ज्ञानोबराय म्हणतात उत्तीर्ण होईल प्राणे म्हणजे एखाद्या वेळा ते स्वतःच्या जीवाला मुक्तो, परी कमळ दळ चिरून येणे. बाबा हे कमळाची पाकळी चिरून पलीकडच्या बाजूला जावं असं त्या भ्रमराला काही कधीच वाटत नाही. मग हे भ्रमराचा हा जो प्रवास आहे अगदी मकरंद सेवनाला आल्यापासून ते त्यात अडकून मरेपर्यंतचा प्रवास कशामुळे झाला? त्याला कारण फक्त एकच आहे, मकरंद सेवन करण्यामध्ये असलेली त्याची गोडी. मकरंद सेवनामध्ये एवढी गोडी असते की ते सेवन करता करता तो स्वतःच्या प्राणाला मुक्तो, परंतु त्या कमळाच्या कळीला इजा होण्याचा कधी विचारही करत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या भ्रमराची मकरंद सेवनामध्ये जेवढी गोडी आहे तैसी तुझी गोडी लागो मज, तशाच पद्धतीची गोडी मला लागावी असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केलं आहे. विठ्ठला विठ्ठला बर. हा जर दृष्टांत असेल तर दार्ष्टांती थोडंसं उलटून बोलणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. दृष्टांत जर आपल्याला कमळाच्या मध्ये असलेला परिमळ आणि भ्रमर यांचा जर दृष्टांत दिला असेल तर तो भ्रमर कमळाच्या फुलाकडे आकर्षित होतो, म्हणजे त्यातल्या मकरंदाकडे आकर्षित होतो. आता हे सगळं आपल्याला आपल्या बाबतीत लावून घ्यायचं आहे. आपल्या बाबतीत तो फक्त दृष्टांत आहे की नाही, मग सिद्धांताकडे आपल्याकरता लावा. आपल्याकरता जर लावायचं झालं तर इथं परिमळ तो परिमळ ज्या फुलामध्ये आहे ते कमळ आणि भ्रमर अशा दोन वस्तू महत्त्वाच्या असतील तर कमळ आणि भ्रमर या दोघांकडे पाहिल्यानंतर आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर आपण आणि देव याची तुलना करा. आपण आणि देव याची तुलना केली तर भ्रमर आणि कमळ याच्यापैकी आपण कोण? भ्रमर. आणि भ्रमर व कमळ याच्यापैकी देव कोण? कमळ. परमेश्वराकडे कमळ या स्वरूपानं पहा आणि आपल्याकडे भ्रमर या स्वरूपानं पहा. मी दोघांची उपमा देत असताना त्या दोघांचंही वर्णन करेन. मला सांगा, देवाला आपण कमळ म्हटलो, का म्हटलो? तुम्ही पहा ना, अनेक वेळा जेव्हा देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं तेव्हा भगवंताच्या प्रत्येक अवयवाला कमळ म्हटलं जातं की नाही? कमळ म्हणतात. देवाचा चेहरा असेल, मुख असेल तर देवाच्या मुखाला काय म्हणतात? मुख कमळ. देवाच्या डोळ्याला काय म्हणतात? नेत्र कमळ. देवाच्या हाताला काय म्हणतात? कर कमळ. देवाच्या पायाला काय म्हणतात? चनन कमळ. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला जर कमळ म्हणत असतील तर भगवंत हा कमळ स्वरूपानं आमच्या समोर उभा आहे. भगवंत जर कमळ असेल तर आपण सगळे कोण? मला सांगा. भ्रमर. आपण सगळे भुंगे आहे की नाही? म्हणजे भ्रमर. भ्रमर म्हटलं की बरं वाटतं, भुंगा म्हटलं की बरं वाटत नाही. काय एकच नाव आहे पण कसं बरं वाटत नाही भुंगा म्हटल्यानंतर. भ्रमर म्हटलं की हा फार काहीतरी चांगलं वाटतं, तेच भुंगा म्हटलं की कसं थोडंसं हलकं वाटतं, खालचं वाटतं की नाही? हो म्हणा जरा. असं खालचं वाटतं. भुंगा म्हटलं की खालचं, भ्रमर म्हटलं की चांगलं वाटतं. ते ज्या भ्रमराच्या संबंधाने बोलतात तो भ्रमर दुसरा तिसरा कुणी नसून आपणच आहोत. फक्त फरक एवढाच आहे की तो जो भ्रमर आहे की नाही
तो योग्य त्या कमळावर बसतो आणि आपण जे भ्रमर आहोत की नाही, आपली कमळं चुकलीत. फरक एवढाच आहे, आपलं कमळ तेवढं चुकलंय. ते कमळ एवढ्या मंदिरातच ठेवा, जास्त त्या कमळाचा विचार करू नका. मला या अभंगाच्या दृष्टीनं कमळ बोलायचं आहे. फार कोणत्याच पद्धतीचा आपल्याला विचार करायचा नाही. मी कीर्तनकार आहे असं, त्यामुळे आपल्याला फार काही लांब जायचं नाही. मला म्हणायचं आहे, आपण जो आपला कमळ चुकलाय की नाही. कमळ असा कमळ मी का म्हणतो, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा दृष्टांत दिलेला आहे. आपलं असं झालेलं आहे की कमळ चुकलाय, याचा अर्थ ज्या ठिकाणी आपली गोडी लागली पाहिजे तो विषय आपला चुकलाय. भ्रमराची ज्या ठिकाणी गोडी लागली पाहिजे त्या भ्रमराचा विषय बरोबर आहे, पण आपली ज्या ठिकाणी गोडी लागली पाहिजे तो विषय मात्र आपला चुकलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला पण भ्रमरच म्हटलेला आहे की नाही. इंद्रिय षटपादाचारी ज्ञानेश्वर महाराजांनी जीव भ्रमराते असं म्हटलेलं आहे. इंद्रिय षटपादाचारी जीव भ्रमराते असं म्हणत असतील तर या इंद्रियांच्या स्वरूपाने तो भ्रमर जसा, म्हणजे उपमेय आणि उपमान या दोन्ही पदार्थांचं एकत्रीकरण झालं की ती उपमा योग्य बसते. असा जर उपमेचा नियम असेल तर इथं इंद्रिय षटपादाचारी असं म्हटल्यानंतर भुंग्याला जसे 6 पाय असतात तसे आपल्या ह्या जीवाला सुद्धा, मनुष्याला सुद्धा 6 पाय आहेत. म्हणून इथं इंद्रिय षटपादाचारी जीव भ्रमराते असं म्हणत असताना 6 पायांवर चालणारा हा भुंगाचा आहे. म्हणजे कोण? आपण आहोत 6 पायांवर. मग 6 म्हणजे काय? हे आपले पंच इंद्रिय, आपले जे 5 प्रमुख इंद्रिय आहेत ते 5 आणि 6वं असलेलं आपलं मन, अशा 6 पायांच्या आधारावर चालणारा हा भ्रमर आहे. तोही भ्रमरच आहे, हाही भ्रमरच आहे. मग फरक काय आहे? या भ्रमराचा विषय चुकलेला आहे. आपण ज्या ठिकाणी रत झालो पाहिजे, आपली ज्या ठिकाणी गोडी लागली पाहिजे त्या योग्य विषयाची निवड आपण न केल्यामुळे, अयोग्य विषयाच्या ठिकाणी आपण बसल्यामुळे, आपल्या अंतःकरणाची धाव निरनिराळ्या विषयांकडे गेल्यामुळे आपल्या अंतःकरणाची धाव देवाच्या भजनाकडे जात नाही आणि देवाच्या भजनाकडे जात नाही, म्हणून योग्य तो परिणाम आपण भोगत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपला हा जीव विषय ओळखण्यात चूक करतो. आपण विषय ओळखण्यात चूक करतो की नाही. निरनिराळ्या विषयांकडे आपण धावतो की नाही? पुष्कळ धावतो. आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना निरनिराळ्या विषयाचा उपभोग घ्यावा असं वाटतं की वाटत नाही? वाटतं. आपल्या जिभेला चांगल्या रसाचा उपभोग घ्यावा असं वाटतं की वाटत नाही? वाटतं. आपल्या डोळ्याला चांगल्या रूपाचा उपभोग घ्यावा वाटतं की वाटत नाही? वाटतं. या अर्थी आपल्या प्रत्येक इंद्रियाला निरनिराळ्या विषयांचा उपभोग घ्यावा असं जरूर वाटतं. परंतु नेमका कोणता विषय जवळ घ्यावा आणि नेमका कोणता विषय सोडून द्यावा हा विवेक मात्र आपल्या या जीवाच्या ठिकाणी नसल्या कारणानं तो विवेक या जीवाच्या ठिकाणी नाही, पण तो विवेक त्या भ्रमराच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या भ्रमरासारखी गोडी लागावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हटलेत. नाहीतर आपल्या या जीवाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी विषय भोगावे असं वारंवार वाटत राहतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये तो सिद्धांतच सांगितलेला आहे. ज्ञाता देखोनी ज्ञेय तैसा धावची लागे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा ज्ञेय पदार्थ पाहिल्यानंतर ज्ञाता मनुष्य त्याच्याकडे धावतच जातो. म्हणजे ज्ञेय पदार्थाला पाहावा आणि ज्ञात्यानं त्या ज्ञेय पदार्थाकडे धावत जावं. ही जी सवय आहे की नाही या जीवाची, ही सवय अखंड काळापासून सुरू असलेली सवय आहे. आणि या जीवाचं त्या इंद्रियांकडे धावणं हे भरपूर काळापासून सुरू असेल तरी ही इंद्रिय कशी धावतात हे ज्ञानेश्वर महाराजांनी गोड त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. इंद्रिय कशी धावतात ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. जैसा मिनाते देखोनी बकू का निधानाते रंकू, स्त्री देखोनी कामुको प्रवृत्ती धरी, विषया जैसे खाला राधावे पाणी, भ्रमर पुष्पाची आघ्राणी, नाना सुटली सांजवणी वत्सची पा, अगा स्वर्गाची उर्वशी, जेवी देखोनी मानुषी, वराता लावी ती आकाशी यागाची या. ज्ञानेश्वर महाराजांनी एकाहून एक असे मोठे मोठे दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेले आहेत. ज्ञानोबारांचे दृष्टांत ऐका. दृष्टांत ऐकला की आपल्याला सिद्धांत कळून येईल. ज्ञानेश्वर महाराज असा दृष्टांत देतात, आपला हा जीव विषयांकडे धावत चाललेला आहे. कशा पद्धतीनं धावत चालला आहे तर ज्ञानोबाराय पहिला दृष्टांत देतात, जैसा मिनाते देखोनी बकू.
पहिला दृष्टांत आहे. मीन म्हणजे मासा आणि बक म्हणजे बगळा. याचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. ज्ञानोबराय म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या तलावात पाणी असावं आणि त्या तलावाच्या पाण्याला अगदी कमी पाण्यामध्ये तो बगळा त्या, आता बगळा म्हणजे पांढऱ्या रंगाचा बगळा, एक पाय वर करून एक पाय ताठ ठेवून मान खाली करून तोच त्या पाण्याकडे पाहून एकटक असा बघत राहिलेला. पाहिला की नाही तुम्ही? पाहिलाय की नाही? असा नाही पाहिला तर कमीत कमी चित्रात तर असाच पाहिलाय की नाही? आपण असाच पाहतो तो बगळा. कसा असतो? एक पाय वर घेतलेला, दुसरा पाय ताठ असलेला, त्याची नजर अगदी त्या पाण्यामध्ये असते, चोच त्या पानाकडे असते, मान थोडीशी खाली असते. एवढी सगळी तयारी त्यांनी कशा करता केलेली असते मला सांगावं? हा, मासे पकडायला एवढी तयारी त्यानं केवळ त्या माशाकरता केलेली असते की नाही? म्हणजे एवढ्या पद्धतीनं तयारीत असलेला तो बगळा अगदी शांत असलेला आपल्याला दिसतो की दिसत नाही? मला सांगा. दिसतो. मला सांगा, तो बगळा शांत दिसतो की शांत असतो? दिसतो. तो फक्त दिसतो शांत, पण तसा तो शांत नसतो. का? दिसायला तो शांत आहे, पण अंतःकरणात त्याची धावपळ सुरू आहे. कशासाठी? माशासाठी. अंतःकरणामध्ये त्याची धावपळ सुरू असते आणि त्याच्या मनाला असं वाटत असतं कधी एकदाचा तो मासा मला दिसतो आणि कधी मी त्याच्यावर झडप घालतो. अशा तयारीत तो बगळा जो उभा असतो की नाही, ज्ञानोबराय म्हणतात तो मासा दिसल्यानंतर, ऐका, मासा दिसल्यानंतर तो बगळा त्या माशावर जेवढ्या वेगानं झडप घालतो की नाही, तेवढ्या वेगानं हा जीव निरनिराळ्या विषयांकडे धावतोय म्हटले. पहिला दृष्टांत. मिनाते देखोनी बको. धावतो, भरपूर धावतो. एवढा धावतो की वेग भरपूर आहे. वेगाला कमी नाही ना, वेगाला कमी नाही, वेग भरपूर. वेग दाखवण्याकरताच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय मिनाते देखोनी बकू. का? निधानाते रंकू. दुसरा दृष्टांत देतात. निधानाते रंकू. निधान म्हणजे ठेवा, ठेवा म्हणजे खजाना, बरोबर की नाही? माहिती आहे आपल्याला. ठेवा, खजाना. आणि रंकू म्हणजे दरिद्री. रंक मनुष्य, दरिद्री मनुष्य. एखादा दरिद्री मनुष्य रस्त्याने चालता चालता स्वतःच्या दुःखाचा विचार करणारा, स्वतःच्या दारिद्र्याचा विचार करणारा, आपण किती कर्म दरिद्री आहोत याचा विचार करणारा, इतर लोक आपल्यापेक्षा फार श्रीमंत आहेत, आपण दिवस रात्र कष्ट करतो तरी हाताला कवडी लागत नाही, अशा स्वतःच्या दारिद्र्याचं चिंतन करत करत चालणारा एखादा दरिद्री, आणि त्या दरिद्री मनुष्याला जर पुढच्या 20-25 पावलावर एखादा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिसलाच तर तो त्या हंड्याकडे धावत जाईल की चालत जाईल? मला सांगा. हां, मग तो चालत नाही, मग तो धावत जाईल. कशा करता? अहो, सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा जर दिसला तर सोडू का? मला सांगा. आपण तरी सोडू का? असं समजा कीर्तनावरून जात असताना आता तुम्हाला दिसलाच, फक्त समजा असं दिसत नाही, पण समजा दिसला तर आपण सोडू काय? नाही, आपण सोडणार नाही. बरं, ते सोन्याच्या मोहराने हंडा सोडा. जर समजा एखादा 2000च्या नोटाचा बंडल दिसलाच तर आपण घेऊ की नाही? चालत नाही का आता? असं बोलत चला ते पाहायचं होतं. बरं, 2000चं सोडा. 500च्या नोटाचं जर एखादं बंडल दिसलं तर आम्ही ते उचलू की उचलणार नाही? अहो, घेणार ना. का घेणार नाही? घेणार. बरं, 500चं बंडल सोडा, नुसती 500ची नोट दिसली तर घेऊ की घेणार नाही? अहो, घेऊ ना, घेऊ. बरं, 500ची सोडा, 100ची दिसली तर ती पण घेऊ आम्ही. बरं, 10ची दिसली तर देऊ, ती पण घेऊ आम्ही. बरं, रुपया दिसला तर ती पण घेऊ. याचा अर्थ आम्ही काहीच सोडणार काहीच सोडणार नाही. का? अरे, ती अपेक्षा असते ना. काहीतरी दिसला आणि विनासायास मिळत असेल तर त्याला काय आहे? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात दरिद्री मनुष्याचा. एखाद्या दरिद्री मनुष्याला समोर जर सोन्याच्या मोहरानं दिसलेला भरलेला हंडा दिसला तर तो त्या मोहराने भरलेल्या हंड्याकडे जेवढ्या वेगानं धावत जातो तेवढ्याच वेगानं हा जीव विषयांकडे धावत जातो. हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. विठ्ठला 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 धावणं हा जीवाचा असलेला स्वभाव आहे, त्याला वेग भरपूर आहे. स्त्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किंवा एखादा काम भावना अंतःकरणामध्ये असलेला मनुष्य स्त्री पाहिल्यानंतर जेवढा वेगानं तिच्याकडे धावत जातो तेवढ्याच वेगानं हा जीव त्या विषयांकडे धावत चाललेला आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी जीवाची विषयांकडे असलेल्या त्या धावण्याची वेग सांगितलेला आहे. वेग किती आहे, गती किती आहे ती या ओवीमध्ये सांगितलेली आहे.
जसा वेग सांगतात की नाही, तसं पुढच्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी सहजता सांगितलेली आहे. सहजपणा किती सहज. मग ज्ञानोबराय म्हणतात, जैसा खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची घाणी, नाना सुटले सांजवणी वत्सची पा. खालारा धावे पाणी, उतार भाग आहे आणि उतार भागावर जर वरून खालच्या बाजूला पाणी सोडलं तर त्या पाण्याला वरच्या बाजूनं खाली येण्याकरता सायास करावे लागतात का मला सांगावं? नाही नाही, ते सहज खाली येतं. ते जेवढ्या सहजपणे खाली येतं की नाही, तेवढ्या सहजपणे आपला हा जीव विषयाकडे धावतोय. ज्ञानोबराय म्हणतात, भ्रमर पुष्पाची घाणी हा या अभंगातलाच दृष्टांत आहे. जेवढ्या सहजतेने भ्रमर कमळ पुष्पाकडे धावत जातो, तेवढ्या सहजतेने आपण या विषयांकडे धावत चाललेलो आहोत. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज पुढचा दृष्टांत चांगला देतात, नाना सुटली सांजवणी वत्सची पा. अर्थ, एखादी गाय आहे, गाईचं वासरू आहे, आत्ता जन्माला आलेलं वासरू आहे आणि ते वासरू जर गोठ्यात बांधलेलं असेल आणि वासराला गोठ्यात बांधल्यानंतर सकाळी त्या गाईला चरण्याकरता म्हणून बाहेर सोडलं जातं. चरण्याकरता बाहेर गेलेली ती गाय जेव्हा संध्याकाळ होते आणि संध्याकाळी तिच्या वासराच्या चिंतेनं जेव्हा ती परत यायला लागते, आपलं वासरू आपल्याला आवाज देऊन बोलवतंय, ही भावना जेव्हा त्या गायीच्या अंतःकरणाला जाऊन भिडते, तेव्हा संध्याकाळच्या वेळेला वासरू गोठ्यात असलेली गाय जेव्हा गोठ्याकडे परत येते, तेव्हा ती धावत येते की चालत येते मला सांगा? तुम्ही तर सगळ्यांनी पाहिलंय की नाही? आपण सगळे गोरक्षक आहोत, प्रत्येक जण गायीचा सांभाळ करणारे आहोत. वासरू जर गोठ्यामध्ये बांधलेला असेल तर वासरू जिचं गोठ्यात असतं ती गाय कधीच चालत घरी येत नाही. ती चालत घरात नाही, ती धावतच येते. कशा करता धावत येते? तिचा तो स्वभाव आहे, तिच्या अंतःकरणाची सहजता आहे. जेवढ्या सहजपणे गाय वासरा करता धावत गोठ्याकडे येते, तेवढ्या सहजपणे आमच्या अंतःकरणाची धाव विषयांकडे आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या दृष्टांतांच्या पुढच्या पण पुढच्या 3 ओव्यांमध्ये पण ज्ञानेश्वर महाराजांनी अजून दृष्टांत दिलेले आहेत. पण मला म्हणायचं आहे की या दृष्टांतांमध्ये जसं ज्ञानेश्वर महाराज जीवाच्या धावण्याचा वेग सांगतात, जीवाच्या धावण्याची सहजता सांगतात, त्या सगळ्या विवेचनावरून आपला हा जीव विषयांकडे धावतोय एवढं मात्र नक्की आहे. मग ते जे विषय आहेत की नाही, त्या विषयांना निरनिराळ्या कमळांच्या स्वरूपामध्ये पहा आणि त्यांच्याकडे धावणारा जो आपला जीव आहे की नाही, त्याला भ्रमराच्या स्वरूपामध्ये पहा. याचा अर्थ हा भ्रमर पण धावणं जाणतो, या भ्रमराला पण कमळ पुष्प आवडतो. फक्त एवढंच आहे की मी म्हटल्याप्रमाणे त्याचा कमळ चुकलेला आहे, एवढंच, बाकी काहीच नाही. त्यानं निरनिराळ्या विषयांचा आधार घेतला आहे आणि त्या विषयामध्ये तो एवढा रत झालेला असतो की ते विषय आपण सोडावे आणि परमेश्वराच्या भजनाकडे जावं याची प्रवृत्ती त्याच्या अंतःकरणाला कधी होत नसते. विषया ओढी भुलले जीव, विषया ओढी भुलले जीव, विषया ओढी भुलले जीव, विषया ओढी भुलले जीव. आता यांची कोण करील कीव, आता यांची कोण करील कीव. उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव. पावनी ठाव नरदेह, पावनी ठाव नरदेह, पावनी ठाव नरदेह, पावनी ठाव कोण सुख धरोनी संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरी संसारी. विषय ओढी भुलले जीवा, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव भाव, पावनी ठाव नरदेह. विषय व्याधी भुलले जीवा, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, ठाव
कोण करील कीव तुकोबाराय म्हणतात नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह नरदेह ठाव पावनी नारायणी भाव नुपजे विषय ओढी बोलले जीव. आता यांची कोण करील कीव अन्वय सांगतात तुकाराम महाराज. नरदेहासारखं उत्तम शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाची प्रवृत्ती भजनाकडे रत होत नाही आणि केवळ विषय उपभोगावे असं वाटतात तुकोबाराय म्हणतात आता यांची कोण करील कीव. कुणी त्यांची चिंता व्हावे. कारण स्वाभाविकपणे आपल्या अंतःकरणाची गती आपल्या अंतःकरणाची गोडी ही त्या भजनाकडेच असली पाहिजे अशी एक इच्छा आपल्याकडून होती. पण तशी असताना दिसली नाही. आपण केवळ त्या विषयाकडे रत झालो असू तर आपला विषय चुकलेला आहे एवढं मात्र नक्की आहे. मग जो विषय चुकलाय की नाही तो पुन्हा आपल्याला सन्मार्गावर यावा याच्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांची आजची प्रार्थना आहे. ज्ञानोबा म्हणतात की निरनिराळ्या ठिकाणी आपला गेलेला जो विषय आपला जीव आहे की नाही त्याला तिथून काढायचा आहे. त्या सगळ्या विषयांकडून त्याला बाहेर काढायचा आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी त्याला समर्पित करायचं आहे. कारण सगळ्या ठिकाणीवरून एकदा का आपण माया काढून घेतली प्रेम काढून घेतलं आणि ते परमेश्वराच्या ठिकाणी आपण अर्पित केलं की त्याच्यानंतरच आपल्या अंतःकरणाची अखंड वृत्ती ही भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित होईल. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे ऐसे एकवटुनी जिये क्षणी अनुसरले का माझी वाहने. एकवटुनी बाकीचं जे विखुरलेलं होतं की नाही थोडं थोडं इकडं तिकडं ते सगळं काढून भगवान परमात्म्याच्या चरणी एकदा का समर्पित केलं की त्याच्यानंतर आपल्या अंतःकरणाची अखंड वृत्ती त्याच्या चरणाशी लागेल आणि अखंडपणे त्याच्या चरणाशी लागलो की त्यालाच आपल्याला गोडी असं म्हणता येईल. मग आपल्याला म्हणता येईल की आमची गोडी ही देवाच्या चरणाजवळ आहे. आमची गोडी ही देवाच्या भजनाच्या ठिकाणी आहे आणि अशी भजनाच्या ठिकाणी गोडी लागावी याच्याकरिता भ्रमराचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. आणि ज्ञानोबराय म्हणतात तैसी तुझी गोडी लागो मल. तशा पद्धतीनं मला गोडी लागली पाहिजे. जशी भ्रमराच्या ठिकाणी गोडी आहे तशीच मला गोडी लागावी असं ज्ञानोबराय म्हणतात. बरं मला आता असं म्हणायचं आहे मला सरळ पहिला दृष्टांत घेऊन मला लगेच दुसऱ्या दृष्टांताकडे तिसऱ्या चरणात जायचं एवढं ध्यानात घ्या. मला म्हणायचं आहे पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी परिमळाचा आणि भ्रमराचा दृष्टांत दिला. बरोबर. आपल्याला आत्तापर्यंत असं कळून आलं की भ्रमराची त्या परिमळाच्या सेवनाकडे जेवढी गोडी आहे तेवढी गोडी आपली लागली पाहिजे. कुठं देवाकडे देवाच्या भजनाकडे तेवढी गोडी लागली पाहिजे. हे आपल्याला आत्तापर्यंत कळलं की नाही मला सांगा. कळलं म्हणजे या दृष्टांतावरून आपल्याला सिद्धांत पटला. मग आता परत दुसऱ्या दृष्टांताचा विचार करायची गरज आहे का. हो नाही म्हणा. तुम्ही हो म्हटलात तर करतो आणि नाही म्हटलात तर तरी पण करतो असं तुमचं ऐकणार नाही मी. ज्ञानोबरायांचा अभंग सोडवायचा आहे की नाही असं ऐकून कसं चालेल. मला सांगा पहिल्या चरणात दृष्टांत दिलाय मग तिसऱ्या चरणामध्ये जो ज्ञानेश्वर महाराज आणखी एक दृष्टांत देतात आणि तिसऱ्या चरणातला दृष्टांत देऊन परत ज्ञानेश्वर महाराज तीच अपेक्षा देवाकडे करत असताना म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये जी गोडी आहे ती गोडी त्याच्यासारखी असावी. म्हणजे कशी असावी. दुसरा दृष्टांत तिसरं चरण. तृषा लागली या जीवनात ओढी 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 हरी तृषा लागली या जीवनात ओढी तृषा लागली या जीवनात ओढी तृषा लागली या जीवनात ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा तृषा लागली या जीवनात ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा आवीट गे माय विटेना आवीट गे माय विटेना तृषा लागली या जीवनात ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा तृषा लागली या जीवनात ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा आवीट गे माय विटेना आवीट गे माय विटेना तृषा लागली या
या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा. पहिल्या चरणातल्या दृष्टांतावरून वास्तविक आम्हाला कळून आलं होतं. परत तिसऱ्या चरणात दृष्टांत द्यायची गरज आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थी दृष्टांत दिलाय त्या अर्थी त्या दृष्टांताचा नक्कीच काहीतरी मतितार्थ असला पाहिजे, हे आपण ध्यानात घ्यायचं. मग ज्ञानोबाराय पहिल्या चरणातला भ्रमराचा दृष्टांत बाजूला का करतात आणि तिसऱ्या चरणातला तहानलेल्या जीवाचा दृष्टांत जवळ का करतात याचं कारण मीमांसा आपल्याला फक्त पाहिजे. भ्रमराला का बरं बाजूला केलं आणि तहानलेल्या जीवाला का बरं जवळ केलं? कारण आता ज्ञानोबाराय असं म्हणायला लागलेत की ज्याप्रमाणे तृषा लागली या जीवनाते ओढी, एखादा तहानलेला जीव आहे, तहानेनं व्याकुळ झालेला जीव आहे, अगदी आता मला पाणीच पाहिजे असं ज्याला वाटत असतं, असा जो जीव आहे त्या जीवाची स्वाभाविक ओढ असते कशाकडं? पाण्याकडे. बरोबर. तहानलेल्या जीवाची स्वाभाविक ओढ जशी पाण्याकडे असते तशी आमच्या जीवाची स्वाभाविक ओढ तुझ्या या नामस्मरणाकडं, तुझ्या गुणाकडं, तुझ्या स्वरूपाकडे असावी. जशी तहानलेल्या जीवाची गोडी पाण्याकडं आहे तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तशा पद्धतीची गोडी असावी. मग पहिल्या चरणातला भ्रमर बाजूला केला आणि तिसऱ्या चरणामध्ये तहानलेल्या जीवाला जवळ केला. असं ज्ञानेश्वर महाराजांनी का केलं? जेव्हा संत मंडळी दृष्टांत बदलतात तेव्हा दृष्टांत बदलण्याचं एक कारण आहे. दृष्टांत कधी बदलला जातो? साधू संत मंडळी दृष्टांतावर दृष्टांत देतात तेव्हा त्याची कारण मीमांसा अशी असते की त्यांनी जो पहिला दिलेला दृष्टांत असतो त्या पहिल्या दृष्टांतामध्ये काहीतरी न्यूनता आहे. न्यूनता म्हणजे काहीतरी कमतरता आहे आणि पहिल्या दृष्टांतातली असलेली कमतरता नंतरचा दृष्टांत ते भरून काढत असतो, म्हणून पुढचा दृष्टांत देतात. पहिल्या दृष्टांतातली कमतरता भरून काढावी म्हणून पुढचा दृष्टांत असतो. मग पहिल्या दृष्टांतातली कमतरता भरून काढण्याकरिता दुसरा दृष्टांत असेल आणि भ्रमराच्या दृष्टांताला बाजूला करून तहानलेला जीव जवळ घेतला असेल तर याचा अर्थ भ्रमराच्या दृष्टांतात काय मला सांगा? परत सांगतो मी, नाही तुम्हाला नाही समजत तोपर्यंत मी परत सांगतो. दृष्टांत कधी बदलला जातो? जेव्हा पहिल्या दृष्टांतात काहीतरी कमतरता आहे आणि त्यातली कमतरता भरून काढावी म्हणून दुसरा दृष्टांत दिला जातो. बरोबर. मग पहिल्या दृष्टांतातली कमतरता भरून काढावी म्हणून दुसरा दृष्टांत दिला जात असेल, हा जर दृष्टांताचा नियम आहे आणि इथं जर ज्ञानेश्वर महाराज भ्रमराचा दृष्टांत बाजूला करतात आणि तहानलेल्या दृष्टांताचा जवळ जीवाचा दृष्टांत जवळ करतात, याचा अर्थ भ्रमराच्या ठिकाणी काय आहे? अजून पण जरा कमतरताच आहे. भ्रमराच्या ठिकाणी कमतरता आहे. मग काय कमतरता आहे? भ्रमराच्या ठिकाणी कमतरता काय आहे? बरं, जी भ्रमराच्या ठिकाणी कमतरता आहे ती तहानलेल्या जीवाच्या ठिकाणी नाही का? असा थोडासा विचार केला तर भ्रमराच्या ठिकाणची एक कमतरता ज्ञानेश्वर महाराजांना दिसली. या अभंगाच्या दृष्टीनं, गोडी या शब्दाच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांना एक कमतरता त्या भ्रमराच्या ठिकाणी दिसली. काय कमतरता आहे? तुम्ही ऐकलेली आहे, अगदी आपण त्याचा विचार पण केलाय, पण कमतरता म्हणून आपण त्याच्याकडे आतापर्यंत बघितलेलं नाही. या विवेचनात आपण बऱ्याचशा वेळेला ते ऐकलंय, पण ती कमतरता या दृष्टीनं अजून आपण त्याच्याकडे पाहिलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, ऐका. मला सांगा, आपलं पोट भरण्याकरिता मकरंद खाल्लं पाहिजे, मकरंद सेवन केलं पाहिजे, मकरंद मिळालं पाहिजे, याच्याकरिता तो भ्रमर दूरवरचा प्रवास करतो आणि कमळ पुष्पावर जाऊन बसतो. बरोबर की नाही? हे आत्तापर्यंत आपण ऐकलं. कमळावर जाऊन तो बसतो, कमळ शोधत असतो, इकडं कमळ मिळेल तिकडं कमळ मिळेल अशा तो शोधात असतो. कमळातला परिमळ मिळालाच पाहिजे, मकरंद खायला मिळालाच पाहिजे, या दृष्टीनं भ्रमंती करणारा तो भ्रमर आहे, भ्रमंती करणारा भ्रमर आहे. पण मला सांगा, जर समजा एखाद्या दिवशी त्या भ्रमराला मकरंद मिळालं नाहीच, असं समजा एखाद्या दिवशी त्या भ्रमराला मकरंद मिळाला नाहीच, तर मग तो त्या मकरंदाच्या पोटी मरतो का? मकरंद नाही मिळाला म्हणून तो मरतो काय? नाही, मरत नाही ना. मकरंद जरी त्याला सेवन करायला नाही मिळालं तरी त्याचं दुसरं काम चालूच आहे. कोणतं? म्हटलं ना आपण, भ्रमरभेदी कोडे. हे दुसरं म्हणजे अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं त्याला पार्ट टाइम जॉब आहे दुसरा. त्याचा मुख्य जरी त्याला नाही साधता आलं तरी त्याचं लाकूड करणं हे पार्ट टाइम चालूच आहे. त्याचं पार्ट टाइम जसं आमचं पार्ट टाइम आहे, म्हणजे आमचं पार्ट टाइम नोकरी आहे, हे फुल टाइम आहे. नोकरी आमची पार्ट टाइम आहे. आपण नेमका कशाला महत्त्व देतो हे पहा. मला म्हणायचं काय आहे, त्या भ्रमराच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. लाकूड करणं हे पण आहे
आणि मकरंद खाणं हे पण आहे. मकरंद सेवन करणं जर त्याला एखाद्या दिवशी नाहीच जमलं, नाहीच कमळ पुष्प मिळाला, तर त्या मकरंदाच्या अभावापोटी तो कधीच मरत नाही. त्याच्याकडं भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे हे आहेच आहे. तो ते काम करत राहतो. तो मकरंदाच्या अभावापोटी मरत नाही. पण मला आता असं सांगा, तिसऱ्या चरणामध्ये जो तहानलेल्या जीवाचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय, आणि तहानेनं अत्यंत व्याकुळ असलेला एखादा जीव असावा, अनेक दिवसांपर्यंत त्याला पाणीच मिळालेलं नाही असा एखादा जीव असावा. त्या जीवाला जर जगायचं असेल तर पाणीच पाहिजे की नाही मला सांगावं? पाणीच पाहिजे. जर त्याला पाणी नाही मिळालं तर तो पाण्याशिवाय मरेल की मरणार नाही? मरेल ना. म्हणजे तहानलेल्या जीवाला जर पाणी नाहीच मिळालं तर त्या पाण्याशिवाय मरण्याची शक्यता आहे. पहिला दृष्टांत आणि दुसरा दृष्टांत पहा. मकरंद नाही जर मिळालं तर भ्रमर मरत नाही, पण पाणी नाही मिळालं तर तहानलेला जीव मरू शकतो. ही शक्यता या ठिकाणी असेल तर याचा अर्थ तो पदार्थ आम्हाला नाही मिळाला तर ते आमच्या मरणाला कारण ठरेल. एवढी गोडी आमची त्याच्या चरणी लागली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 याचा अर्थ भगवंताचे गुण, भगवंताचं नाम संकीर्तन, भगवंताचं सगुण, भगवंताचं निर्गुण रूप गुण जे काही असेल ते आम्हाला सेवन करण्याकरिता मिळावं. जर त्याची गोडी आमच्या अंतःकरणाला लागली नाहीच तर कदाचित ते आमच्या मरणाचं कारण ठरेल. इथपर्यंत अंतःकरणाची व्याकुळता निर्माण होणं ही ज्ञानेश्वर महाराजांना गोडी अपेक्षित आहे. भ्रमराचा दृष्टांत आहेच आहे, त्याला अगदीच बाजूला केलाय असं नाही, पण त्यातली न्यूनता बघून त्याला बाजूला केलं. आणि आत्ता असं म्हणतात, ज्याप्रमाणे तहानलेल्या जीवाला पाणी अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्याकडे तो स्वभावतः धाव घेतो, पाणी मिळालंच नाही तर ज्याप्रमाणे तहानलेला जीव मरण्याची शक्यता असते, त्याप्रमाणे आमच्या मुखाद्वारे भजन झालंच नाही तर कदाचित ते आमच्या मरणाचं कारण ठरू शकतं. एवढी गोडी आमची त्या भजनाच्या ठिकाणी लागावी अशी ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना देवाला आहे. तैशी तुझी गोडी लागो या जीवा, तशा पद्धतीची गोडी आम्हाला लागली पाहिजे. आणि एकदा का ही जर गोडी लागलीच, ही गोडी लागावी अशी ज्ञानेश्वर महाराज देवाला प्रार्थना करतात. का बरं प्रार्थना करतात? ज्ञानोबा म्हणतात, जगामध्ये अनेक पदार्थांच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची गोडी आहे, पण देवाच्या ठिकाणी असलेली जी गोडी आहे की नाही, ती गोडी या बाकी सगळ्या गोडींपेक्षा निराळी आहे. कारण देवाच्या ठिकाणी असलेल्या गोडीचं असलेलं एक अपूर्व असं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलं. अभंग अविटगे मायटे ना, अविटगे मायविटे 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 ना. जबड़ी आए परी बेटे ना, जबड़ी आए परी बेटे ना, अविटगे मायविटे ना, अविटगे मायविटे ना. जवळी आहे परी भेटना, जवळी आहे परी भेटना, अविटगे मायविटे ना, अविटगे मायविटे ना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय
जवळी आहे परी भेटेना तृषा लागली या जीवना ते ओढी तैसे तुझे गोडी लागो या जीवा अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून आपल्या अंतःकरणाची गोडी परमेश्वराच्या ठिकाणी लागावी याच्याकरिता देवाला एक प्रार्थना केलेली आहे. अंतःकरणातली उत्कट भावना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या पुढ्यात व्यक्त केलेली आहे. ती भावना नेमका कोणत्या स्तरावरची हे आपल्याला कळावं याच्याकरिता दोन दृष्टांत देतात, एक भ्रमराचा आणि दुसरा तहानलेल्या जीवाचा. आणि हे दोन्ही दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैशी तुझी गोडी लागो मज आणि तैशी तुझी गोडी लागो या जीवा. बरं, जी गोडी लागावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती गोडी कशी आहे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात अविट गे माय विटेना. हे अवीट आहे. अवीट आहे म्हणजे याला कधीच वीट येत नाही. विटनो हे पांडुरंगी वाढे अंगी आर्तते असं ज्ञानेश्वर महाराजांनी या अवीट असलेल्या रसाचं आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 या वीट अर्थात याला कधीच याचा वीट येत नाही. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असलेली जी गोडी आहे त्याचा कधीच वीट येत नसतो. असं कधीच कोणी विटत नाही की नाही त्याला देऊन टाका देऊन टाका. मोठा द्या एखादा असेल तर, म्हणजे मोठा हार बघून तो पुन्हा कीर्तनाला येईल असं मोठं देऊन टाकायचं. बरं चला, बरं वाटतं त्याला पाहिजे की नाही कमीत कमी. आता हा असं गळ्यात घाला त्याच्या, असू द्या असू द्या. त्याला आत्ता वाटलं की हा हार आपल्याकडे असावा, म्हणजे भविष्यात कदाचित तो हार त्याच्या गळ्यात येईल असं आहे. अंतःकरणातली भावना यावी की नाही बाहेर. असो असो, आपण काय वर्णन करतो, भगवान परमात्म्याचं असलेलं जे भजन आहे, भगवंताच्या ठिकाणी लागलेली जी गोडी आहे ती अवीट असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले. अवीट असते म्हणजे काय, त्याचा वीट येत नाही. वीट येत नाही म्हणजे काय, त्याचा कंटाळा येत नाही. किती पण वेळा करा, किती पण वेळा करा, त्याचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. जो खरा खरा बोलू नका बोलू नका बोलू नका, ते तुम्ही बोलू नये म्हणून मी त्याचं सांगून गेलो. मला काय म्हणायचं आहे, किती आपण त्याचं भजनाचा कंटाळा येत नाही. मला सांगावं, आपल्याला जो खरा निष्ठावान वारकरी भजननिष्ठ साधक आहे, नामधारक आहे, त्याला भजनाचा कंटाळा येतो काय? त्याला भजनाचा कंटाळा येत नाही. त्याला असं वाटतं अजून असावं अजून असावं अजून असावं. आपल्याला नेहमी त्या आनंदाची प्राप्ती व्हावी, तो आनंद उपभोगता यावा अशी त्याची सदैव अंतःकरणाची इच्छा असते की नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे त्याला वाटत असतं. विटे ऐसे सुख नोहे, या भक्ती रसाच्या ठिकाणी असलेलं जे सुख आहे ते विटे ऐसे नोहे म्हणजे त्याचा वीट येत नाही, कंटाळा येत नाही. किंबहुना पुढता पुढती आस सेवावी, अजून सेवन करावं असं वाटतं. अजून जो निष्ठावंत वारकरी आहे ना, जो वारी करतो, वारी करणारा जो निष्ठावंत वारकरी आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की बाकीच्या सगळ्याला दिवसेंदिवस पुढं चालायला लागलो. पुढं याचा अर्थ वारीमध्ये एकदा का चालायला सुरुवात केली, आळंदीपासून जेव्हा तो पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो तेव्हा मग पुण्याला जातो, सासवडला जातो, लोणंदपर्यंत पोचतो. असा एक एक दिवस पुढं जायला लागला की नाही, मग नुसता वारी करता आलेला जो असतो की नाही, वारी म्हणजे काय हे बघण्याकरता आलेला असतो, फक्त वारीचा एकदा अनुभव तर घेऊ म्हणून जो आलेला असतो की नाही, त्याला असं वाटत असतं कधी एकदाचा एक एक दिवस पुढं जातो आणि कधी एकदाचं पंढरपूर येतं. वाटतं की नाही, मला सांगा, वाटतं. पण जो निष्ठावंत वारकरी असतो की नाही, भजनप्रेमी, त्याला असं वाटतं की पंढरपूर कधी येऊच नये. ध्यानात घ्या, वारकऱ्याला असं वाटतं की पंढरपूर कधी येऊच नये. का पंढरपूर येऊ नये, त्याला याची पूर्ण खात्री असते की जर पंढरपूर आलं तर आत्तापर्यंतचं दिवसभर चाललेलं भजन बंद होईल. आत्तापर्यंत आपण जे दिवसभर भजन करत होतो, आपला 18-19 दिवसाचा असलेला नेमच चालू होता. सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, देवाची पूजा करायची, चालायला लागलो की ज्ञानोबा तुकोबाचं भजन करायचं, अख्खा काकडा म्हणायचा, नाट म्हणायचं, अमुक तमुक, हे संध्याकाळपर्यंत आमचं चालू असायचं. संध्याकाळ झाली की तळावरचं कीर्तन ऐकायचं, कीर्तन ऐकून झोपायचं. हा जो नित्य नियम त्याचा चालू असतो, या नियमात त्याला एवढा आनंद असतो की त्याला असं वाटतं हे पुन्हा पुन्हा मिळावं, पुन्हा पुन्हा मिळावं, पुन्हा पुन्हा मिळावं. पण जर पंढरपूर आलं तर हे सगळं बंद होईल. आपण घरी गेल्यानंतर असं करणार नाही.
निश्चितच नाही ना. घरी आल्यानंतर कोण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत भजन करतं मला सांगावं? कोणी करत नाही. मग आत्ता हे आमचं भजन बंद होईल याचं त्याला दुःख असतं, म्हणून निष्ठावंत वारकऱ्याला पंढरपूर येऊच नाही असं वाटतं, पंढरपूर येऊच नाही असं वाटतं. आणि बाकीचे जे नुसते बघायला गेलेले असतात की नाही, बघायला बघे ते नुसतं बघेच की नाही, ते बघायलाच गेलेले असतात. ते दिंडीत नाही चालत, ते कधीच दिंडीत चालत नाही. एकतर दिंडीच्या पुढं तरी चालतील, नाहीतर मागे तरी चालतील, पण भजनात मात्र कधी चालणार नाही. ते भजनात नाही चालत. मी संपवते, मी संपण्याकडे आलोय. पण मी सांगतो की वारीचा चांगला फायदा काय माहिती आहे? वारीमध्ये भजनात राहिल्याचा मी चांगला फायदा सांगतो, जो आम्ही आत्ताच्या या वर्षी चालू वर्षी अनुभवला. वारकरी ते कितीतरी वर्षापासून अनुभवत असतील. वारीचा सगळ्यात चांगला फायदा मी तुम्हाला सांगतो. वारीमध्ये भजनात राहण्याचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे की जो नेहमी भजनात राहून वारी करतो ना, त्याचा पुढचा टप्पा लवकर येतो. ऐकताय ना तुम्ही? जो भजनात राहून वारी करतो त्याचा पुढचा टप्पा लवकर येतो, आणि जो भजनात राहत नाही ना, त्याचा टप्पाच येत नाही. तुम्ही पहा, माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? माझ्यावर विश्वास नसेल तर पुढच्या वर्षी वारीला या, माझ्याबरोबर वारीला या. येऊन पहा तुम्ही. जो भजनात राहत नाही ना, त्याचा टप्पाच येत नाही, आणि तो सारखा बाजूच्याला विचारत असतो, अजून किती राहिलंय, अजून किती राहिलंय, अजून किती. मग आम्हाला सांगावं लागतं असं, ते टावर दिसतंय की नाही, टावरच्या खाली आहे. नुसतं सांगायचं, आपलं निर्देश करायचा. निळोबा आम्ही एकत्र वारी केली यावर्षी. आमच्यापैकी कुणी पण जर विचारलं ना किती राहिलंय, की आमचे मालक सांगायचे 2 किलोमीटर. ते किती का असं ना, ते 5 किलोमीटर असलं तरी 2 किलोमीटर, 2 किलोमीटर असं 2-2 करता करता त्यांनी आम्हाला 9 किलोमीटर नेलं एक दिवशी. आपण 2 किलोमीटर सांगायचे. म्हणजे काय, ते नुसता निर्देश सांगावा लागतो. जो भजनात राहत नाही ना, त्याचा टप्पा येत नाही. पण जो भजनामध्ये असतो की नाही, भजनाचा आनंद उपभोगण्याची ज्याला आवड असते की नाही, तो कधीच भजन सोडून बाजूला जात नाही. आणि मी नेहमी फार अंतःकरणपूर्वक सांगत असतो की ज्याला चांगली वारी करायची आहे, ज्याला चांगली वारी करायची आहे, त्याने अशा दिंडीत चालावं की ज्या दिंडीत नामधारक साधक चालतात. नामधारक साधक चालणाऱ्या दिंडीमध्ये चालावं. भजनापासून कधीच लांब जात नाही. आणि भजनामध्ये जर सदैव राहिला तर त्या भजनाच्या आनंदाची, भजनाची गोडी माणसाला चाखता येते, आणि ती गोडी चाखण्याकरताच आपला अट्टहास आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला म्हणायचंय, भजनाचा वीट येत नाही हो, भजनाचा कंटाळा येत नाही. एकदा का भजन सुरू झालं की ते सुरूच राहावं. भजनामध्ये आनंद आहे, भजनात सुख आहे, भजनात समाधान आहे. त्याच्यामुळे त्याचा वीट येत नाही, त्याचा कंटाळा येत नाही. भक्ती रसाचा वीट येत नाही. मी गमतीनं सांगत असतो, भक्ती रसाचा वीट नाही येत नाही, पण बाकीच्या रसांचा वीट येतो की नाही. बाकीचं कुठलं, इंजिनिअरिंगला राहिलो, माझी इंजिनिअरिंग तिथं पूर्ण झाली आहे. त्या राहुरीला तो जो कारखाना आहे, साखर कारखाना, सगळ्यात मोठा साखर कारखाना राहुरीचा, त्या साखर कारखान्यावरच आमचं हॉस्टेल होतं. आणि आता तिथं काय, ऊस भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्या कारणानं ऊसाचा रस म्हणजे अगदी स्वस्त. म्हणून एकदा आमचं कॉलेज सुटलं, आणि कॉलेज सुटल्यानंतर आम्ही आमचे सगळे मित्र गेलो ऊसाचा रस प्यायला. ऊसाचा रस प्यायला, आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यांची आमची पैज लागली. काय, कोण जास्त रस पितो, कोण जास्त रस पितो. किती रस पिला असेल हो? मी नाही, माझ्याकडे बघू नका असं, मी दुसऱ्याचं सांगतोय. मी फक्त तिथं उपस्थित होतो. किती रस पिला असेल एखाद्यानं? किती ग्लास प्यावा? तुमचं काय मत आहे, किती ग्लास प्यावा? एक आमच्यातला बहादर होता, 13 ग्लास रस पिला. असंच आम्हाला पण वाटलं तेव्हा. 13 ग्लास पिला, 13 ग्लास रस पिला. पण 13 ग्लास रस पिला यात माझा तात्पर्य नाही. माझा तात्पर्य पुढं आहे. 13 ग्लास त्यानं रस पिला, पण जेव्हा आम्ही 14वा ग्लास पुढ्यात केला ना, तेव्हा तो म्हटलो, नको आता बस झाला, याचा कंटाळा आला. माझा मुद्दा इथं आहे. 13 ग्लास पिला, पण 14वा
परिभेटे ग्रामस्थ आणि परिसराच्या उपस्थितीनं आणि सहकार्यानं संपन्न होत असलेला आपला हा चांदवड नगरीतील आठवडे बाजार या ठिकाणी हनुमान मंदिरातला 24व्या वर्षातला उत्सव आहे. 24 वर्ष पूर्ण होणं म्हणजे 2 तपाची परिपूर्तता आहे. आणि कोणत्याही साधनेच्या शेवटी आपल्याला जेव्हा फळ मागण्याची इच्छा होते तेव्हा ती फळ मागण्याची आपली क्षमता, फळ मागण्याची पात्रता तेव्हाच सिद्ध होते जेव्हा आपण एखादी सेवा कमीत कमी 1 तपापर्यंत करतो. 1 तप केलं की आपल्याला मागता येतं. आपण 2 तप केलंय म्हणजे आपण नक्की मागू शकता. फक्त मागायचं काय ते आपल्याला कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या अभंगातून मागून दाखवलं. तैसी तुझी गोडी लागो मज, हे आपण देवाकडं मागितलं पाहिजे. झाला आपल्या या समस्त सप्ताहातील एक हिरहिरीनं भाग घेणारं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण श्री बाळूशेठ कबाडे यांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. ते वेळोवेळेला माझ्या संपर्कात राहिले. फक्त त्यांचा माझा संपर्क घडवून दिला म्हणजे ज्यांच्यामुळे इथपर्यंत आलो ते पण बाळू काका आहेत आणि ज्यांनी संपर्क घडवून दिला ते पण बाळू काका आहेत. आमचे बाळू काका संचेती यांच्या माध्यमातून हा संपर्क घडला आणि त्यांच्या संपर्काच्यामुळे इथपर्यंत आलो. बाळू काकांचं आमच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळे वेळोवेळेला ते आम्हाला कीर्तन सेवेकरिता पाचारण करतात. अनेक वेळेला ते आम्हाला बोलवतात, सांगतात की बाबा आमच्या भागातला असा असा उत्सव आहे. आणि मला फार आनंद वाटतो की एका वेगळ्या उपास्य देवतेची उपासना करत असताना सुद्धा विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांची फार दृढ भावना आहे आणि त्या भावनेतून ते आपल्या वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक उपासनेमध्ये सहभागी होतात. म्हणून बाळू काकांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. त्यांचे अनेक अनेक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आम्हाला उत्तम अशी ज्यांची गायनाची साथ प्राप्त झाली असे आमचे अंकुश महाराज, त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. आम्हाला मृदंगाची साथ ज्यांची प्राप्त झाली ते आमचे परममित्र हरिभक्तिपरायण आदरणीय निळोबा महाराज गोरठाणकर या ठिकाणी उपस्थित झाले. निळोबांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की एवढं शांततेचं गायन आणि एवढं शांततेचं वाजवणं तुम्हाला आत्ताच्या घडीला कीर्तनात ऐकायला मिळत नाही. फार अवघड झालंय. कीर्तनात गदारोळ फार वाढलाय, गोंधळ फार वाढलाय. तुम्हाला गोंधळ ऐकण्याकरिता पैसे पण जास्त द्यावे लागतात, पण शांततेकरता तेवढं मोजावं लागत नाही. पण मी तुम्हाला खात्रीनुसार सांगेन की पुढच्या काही दशकामध्ये जर हा बदल योग्य पद्धतीनं घडला नाही तर शांततेचं भजन ऐकण्याकरिता माणसं व्याकुळ होतील पण ऐकता येणार नाही. त्यामुळे ही शांततेची भजनं आपल्याला ऐकता यावीत याच्याकरिता आपण अट्टहास करावा. मी या सप्ताह मंडळाचे अनेक आभार पुन्हा याच्याकरता व्यक्त करेन की त्यांनी आपल्याला चांगलं ऐकता यावं याच्याकरिता ज्या वक्त्यांची निवड केलेली आहे की नाही ते वक्तेसुद्धा संप्रदायाच्या नियमात कीर्तन करणारे असल्याकारणानं तुमची ऐकण्याची चौकट बाहेर गेलेली नसेल एवढं मात्र नक्की. आणि ती चौकट बाहेर जाऊन न देणं हे सर्वतोपरी आता व्यवस्थापकांच्याच हातात आहे. आणि म्हणून या व्यवस्थापकांचे अनेक आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना या 8 दिवसांपर्यंत चांगलं ऐकायला भाग पाडलं. म्हणून त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. उपस्थित झालेली जी काही सगळीच मंडळी आहेत त्याही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे देणेवाडीचा देशमाने परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे दत्तू काका या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य जी सगळी मंडळी आहेत, भरवीरकर मंडळी उपस्थित आहेत, शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. चांगली साऊंड सिस्टीम तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिलीत बरं का, म्हणून तुमचे पण अनेक आभार व्यक्त करतो. जेवढं पाहिजे तेवढंच दिलं आम्हाला. त्यामुळे या सगळ्यांना चांगलं ऐकता आलं पाहिजे. काही नाही, एकच ध्यानात ठेवावं साऊंड सिस्टीम धारकांनी की बसलेल्या श्रोत्याला गोड ऐकायला गेलं पाहिजे. बाकीच्या बाहेरच्या श्रोत्याला म्हणजे लांब लांबपर्यंतचा फुकट आवाज द्यायची काहीच गरज नाही. त्यांना पाहिजे तर कीर्तनाकरिता मंदिरात येतील, कीर्तनकाराच्या जवळ येऊन बसतील. इथला श्रोता फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याला चांगलं ऐकता आलं पाहिजे. याच्याकरिता आपण ऑपरेटिंग केली. तुमचे अनेक आभार व्यक्त करतो. आमचे परममित्र आमच्या प्रदीप भाऊंनी आजचं हे समस्त कीर्तन त्यांच्या आपला जिव्हाळा या चॅनलवर लाईव्ह केलं की नंतर टाकणार आहात? नंतर टाकणार आहात. बरं, नंतर तुम्हाला ते ऐकायला मिळणार आहे. आपला जिव्हाळा हा आपला चॅनल आहे म्हणजे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर चांगली एक श्रवणीय कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतील. म्हणून त्याही चॅनलच्या द्वारे आपण निरनिराळ्या कीर्तनांचा लाभ घ्यावा. तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की जास्त वेळ झाली आहे पण तुम्ही मला तसं जाणवू दिलं नाही ना, म्हणून तुमचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम